नमस्कार। शेतकरी नेते रविकांत तुपकर महाराष्ट्रातल्या राजकारणातला एक असा राज्यकर्ता जो कुणाला आवडो न आवडो पण महाराष्ट्रातला कोणता शेतकरी त्याचा द्वेष तरी कधीच करणार नाही एवढं मात्र नक्की आहे। रविकांत तुपकर ज्यांनी वयाच्या 18व्या वर्षी स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचारांवर प्रभावित होऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन चळवळी यामध्ये सहभाग घेतला, त्यानंतर समोर जाऊन त्यांनी राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला। जी स्वाभिमानी शेतकरी संघटना फक्त 1-2 जिल्ह्यापुरतीच मर्यादित होती, त्या संघटनेला संबंध विदर्भातच नाही तर संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं। समोर जाऊन 2015 साली महाराष्ट्र शासनाने लाल दिवा दिला, पण माझ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये म्हणून त्या लाल दिव्याला लात मारली। 2021 साली शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं आणि संपूर्ण देशात आपली एक ओळख निर्माण केली। 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ज्या बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीला कधीच रस येत नाही, त्या बुलढाणा जिल्ह्याच्या निवडणुकीत रस आणला, प्रस्थापितांना चक्क घाम फोडला। नेहमी दुहेरी होणारी बुलढाण्याची निवडणूक तिहेरी करून दाखवली। दुर्दैवानं या निवडणुकीत रविकांत तुपकरांचा पराभव झाला, पण इथल्या शेतकऱ्यांनी आणि युवकांनी तुपकरांना अजिबात नाराज केलं नाही। पराभव जरी झाला असला तरी तुपकरांच्या पदरात जवळजवळ 2.5 लाख मतं टाकली। एवढं सगळं झालं असतानाही मागील काही दिवसात याच रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाली। मग नेमकं आता रविकांत तुपकरांचा भविष्यातला राजकीय प्रवास कसा असेल? रविकांत तुपकर महायुती किंवा महाविकास आघाडी सोबत जातील का? ज्या प्रकारे बुलढाणाकरांनी लोकसभेत तुपकरांना पाठिंबा दिला, तसाच पाठिंबा बुलढाण्यातील युवक आणि शेतकरी तुपकरांना विधानसभेच्या निवडणुकीतही देतील का? तुपकरांसाठी भविष्यात कोणकोणते राजकीय पर्याय असतील? तुपकर भविष्यात एक मोठा चांगला राजकारणी बनू शकतील का की नाही बनू शकणार? या संपूर्ण प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर त्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी पुढच्या काही मिनिटात देणार आहे, त्यामुळे पुढचे काही मिनिटं नक्की माझ्यासोबत राहा। नमस्कार, मी वैभव सांगळे आणि माझ्या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। जर पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझा येणारा प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल। कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओची। व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगणार आहे रविकांत तुपकरांच्या आयुष्यातल्या 4 महत्त्वाच्या घटना ज्या घटनांनी तुपकरांना एक मोठा नेता बनवलं। पहिली घटना तुपकरांच्या आयुष्यात घडली ती 2015 साली, जेव्हा तुपकरांना महाराष्ट्र सरकारनं राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला, लाल दिव्याची गाडी दिली, पण शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांवर अन्याय होतोय हे लक्षात येताच 2017 साली तुपकरांनी या पदाला आणि या लाल दिव्याला लात मारली आणि परत एकदा रस्त्यावर येऊन शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं। त्यानंतर 2021 साल तुपकरांसाठी सगळ्यात महत्त्वाचं साल किंवा तुपकरांना जी काही देशात किंवा राज्यात ओळख मिळाली, त्या ओळख मिळण्यात 2021 वर्षानं खूप महत्त्वाची भूमिका निभावली। हे तेच वर्ष आहे जेव्हा तुपकरांनी अन्नताग आणि बाकीचे बरेच शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले। यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीनला कापसाला न्याय मिळाला, पीक विमा मिळाला, अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली, अशा बऱ्याच घटना घडल्या आणि रविकांत तुपकरांना शेतकरी नेते म्हणून राजू शेट्टींच्याही अगोदर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख मिळाली। म्हणजे मला असं म्हणायचंय की आज जेव्हा तुम्ही शेतकरी नेते हा शब्द ऐकता तेव्हा राजू शेट्टींच्याही अगोदर कुठेतरी रविकांत तुपकरांचं नाव येतंय एवढं मात्र नक्की आहे। पुढची गोष्ट 2024 ची लोकसभा निवडणूक, ज्या रविकांत तुपकरांना लोकसभा निवडणूक लढायची होती पण कुठल्याही पक्षाचं तिकीट मिळालं नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कुठल्या तरी युतीसोबत गेल्यामुळे तिथेही तुपकरांना काही मिळालं नाही, त्यामुळे तुपकरांनी निर्णय घेतला अपक्ष निवडणुकीला उभे राहिले। तुपकरांच्या पाठीमागं कोणीच उभं राहणार नाही असं अनेक बड्या राज्यकर्त्यांना वाटायचं, पण याच निवडणुकीत तुपकरांनी पान्हा हे आपलं निवडणूक चिन्ह वापरलं। बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी युवकांनी तुपकरांना भरभरून पाठिंबा दिला आणि तुपकरांना तब्बल 2.5 लाख मतं मिळाली। मी तुम्हाला सांगू इच्छितो की बुलढाण्याचे जे विजयी उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांना 3.5 लाख मतं मिळाली होती, म्हणजे तुपकरांचा जवळजवळ 98 ते 99 हजारांच्या फरकाने इथं पराभव झाला होता। पण एक अपक्ष उमेदवारासाठी कुठलंही राजकीय पाठबळ नसताना 2.5 लाख मतदान घेणं बुलढाणा सारख्या लोकसभेत ही एक खूप मोठी गोष्ट होती।
तुपकर जरी लोकसभेत हारले असते तरी तुपकरांची राजकीय महत्त्वाकांक्षा या मतदानामुळे नक्कीच वाढली आणि तुपकरांना मोठं करणारी चौथी घटना म्हणजे मागच्या 1 महिन्या अगोदर याच रविकांत तुपकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी झाली। मग आता नेमका तुपकरांचा राजकीय प्रवास पुढचा काय असेल, तुपकर भविष्यात काय करतील, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं सध्या तुपकरांसमोर आपलं राजकीय आयुष्य पुढे नेण्यासाठी किंवा आपल्या शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी अजून लढण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। रविकांत तुपकरांकडे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पर्याय आहे आपल्या भविष्याची वाटचाल करण्यासाठी तो हा आहे की त्यांनी महाविकास आघाडी किंवा महायुती सोबत जावं, स्वतः आमदारकीचं तिकीट घ्यावं, स्वतःच्या मतदारसंघातून आमदार व्हावं आणि कुठलं तरी मंत्रिपदही घ्यावं। महाविकास आघाडी आणि महायुती तुपकरांना वेगवेगळ्या मंत्रिपदाचेही ऑफर नक्की देतील, कारण त्यांना माहीत आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातले जे काही 6 विधानसभा मतदारसंघ आहेत तिथं तुपकरांची भली मोठी ताकद आहे। लोकसभेच्या निवडणुकीत 4 विधानसभा मतदारसंघात तर तुपकरांना जवळजवळ आघाडीही मिळाली होती जर 4 मिळून तुम्ही केलं। जळगाव आणि खामगाव इथं तुपकरांना थोडा पराभव स्वीकारावा लागला, त्यामुळे तुपकरांची ताकद दोन्ही आघाड्यांना माहीत आहे, त्यामुळे तुपकरांना बऱ्याच ऑफर मिळण्याची शक्यता आहे। मग तुपकर त्या घेतील नाही घेतील हा पुढचा प्रश्न आहे। तुपकरांसोबत दुसरा राजकीय पर्याय असा आहे की जसं तुपकरांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं, सगळे छोटे मोठे पक्ष एक करून महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी जे तुपकरांनी सांगितलं, पण नेमकं ही आघाडी कुठपर्यंत चालेल, छोटे मोठे पक्ष तुपकरांना साथ देतील का, असे बरेचसे प्रश्नार्थ चिन्ह त्याच्या समोरही आहेत। 25 जागा लढवून एक तिसरा पर्याय महाराष्ट्राला कसा निर्माण करता येईल हाही एक मोठा प्रश्न आहे, पण तुपकरांनी ते त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलंय। तिसरा पर्याय तुपकरांजवळ आहे की ज्या बुलढाणा जिल्ह्यातल्या 6 जागा आहेत जिथं तुपकरांचं चांगलं वर्चस्व आहे, आपले 6 जागांवर अपक्ष उमेदवार उभे करायचे, आपण स्वतःही उभं राहायचं, 3-4 जागा निवडून आणायच्या, म्हणजे जसं बच्चू कडूंनी स्वतः निवडून आले आणि अजून एका आमदाराला निवडून आणलं तसं तुपकर एक स्वतःची ओळख त्यामध्ये निर्माण करू शकतात आणि समोर जाऊन जो कोणी सत्तेत बसेल त्याला पाठिंबा देऊन एक मंत्रिपद घेऊन शेतकऱ्यांसाठी अजून जोमानं काम तुपकर करू शकतात। हाही पर्याय तुपकरांसमोर खुला आहे। चौथा पर्याय आपला एक स्वतःचा राजकीय पक्ष काढणं आणि त्या पक्षाचे विविध उमेदवार येत्या विधानसभेत उभं करणं, पण एक पक्ष काढणं ही खूप अवघड प्रक्रिया आहे। त्याचं कारण असं आहे की अनेक लोकांनी पक्ष काढले पण समोर जाऊन स्वतःचं राजकीय स्वार्थ पाहिलं आणि स्वतः चांगल्या पदावर गेले, पण मागच्या कार्यकर्त्यांना कधीच काही मिळालं नाही। त्यामुळे रविकांत तुपकरांनी जर पक्ष काढला तर तो यशस्वी पक्ष होईल का, की त्यातही फक्त तुपकरांचाच विकास होईल हाही एक मोठा प्रश्न आहे। पण तुपकरांचं त्यांच्या कार्यकर्त्यांवर खूप प्रेम आहे, त्यामुळं याही विषयावर तुपकर विचार करू शकतात। आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पर्याय जो तुपकरांजवळ आहे तो म्हणजे आम आदमी पार्टी असेल, BRS असेल, अशा कुठल्या तरी एका पक्षात जाणं, जे पक्ष सध्या महाराष्ट्रात नेमकेच आपले पाय रुजू पाहत आहेत। जर तुपकरांसारखा चांगला नेता अशा पक्षांना मिळाला तर त्या पक्षांना नक्कीच एक ताकद मिळेल आणि त्या पक्षामुळे तुपकरांनाही एक ताकद मिळेल आणि महाराष्ट्रात त्या पक्षाचा एक मोठा नेता म्हणून तुपकरांना आपली ओळख निर्माण करता येईल। तर अशा प्रकारचे वेगवेगळे पर्याय रविकांत तुपकरांजवळ आहेत त्यांच्या भविष्याची राजकीय वाटचाल ठरवण्यासाठी। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तुपकरांना नेमकं पक्षातून का हकालपट्टी केली, कदाचित राजू शेट्टींना अशी भीती असू शकते की रविकांत तुपकर आता कुठंतरी राजू शेट्टींनाही आपल्या राजकीय आयुष्यात मागं टाकत आहेत, ते एक कारण असू शकतं। काही त्यांच्या पर्सनल संबंधही असू शकतात, त्यामुळे या विषयाला बरेच कारणं आहेत। जे काही झालं पण आता नेमकं रविकांत तुपकर भविष्यात काय करतील हे खूप महत्त्वाचं आहे, कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा कैवारी म्हणून रविकांत तुपकरांकडे पाहिलं जातं। बुलढाणाकर येत्या विधानसभेत तुपकरांना लोकसभेसारखी साथ देतील का, कारण आता कुठेतरी असं ऐकलं जात आहे की तुपकरांची हवा बुलढाण्यात कुठेतरी कमी झाली, त्यामुळे तुपकरांना विधानसभेत असं काही यश मिळवता येईल का, या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं, रविकांत तुपकर काय करतील, काय त्यांची भविष्यातली दिशा असेल, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। रविकांत तुपकरांचं एक मोठा राज्यकर्ता बनणं या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी कसं महत्त्वाचं आहे हेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओच्या शेवटी परत एकदा सांगेल, या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असेच महत्त्वाचे आणि माहितीविषयक व्हिडिओ येत्या काळातही या चॅनलवर टाकतच राहील आणि आपण सगळे मिळून एक चांगला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू। आजच्यासाठी एवढंच, परत भेटूयात एका अशाच नवीन आणि माहितीविषयक व्हिडिओसोबत।
तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.